of Jesus Court, Anand Salve Ministry, Church of Jesus Court. सर्वांना प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. या आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय जीवित परमेश्वर प्रभू, तुझे आभार, तुझे उपकार मानतो पिता. आदर, मान, महिमा आणि गौरव तुला देतो. स्वर्गीय परमेश्वर, तू अद्भुत, तू जीवित आणि महान परमेश्वर आहेस राजा. पिता प्रार्थना करतो राजा, आज जे वचन होईल प्रभू, त्या वचनाच्या माध्यमातून तू बोलला जा परमेश्वरा. स्वर्गीय बाप्पा, मुख माझं असलं परंतु माझ्या मुखातून येणारा हर एक वचनाचा प्रभू शब्द तुझा असावा प्रभू. परमेश्वर, आजचं वचन प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे आणि ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होऊ दे. दया कृपा केली, तुझे आभार मानतो. तू सहाय्यता मदत करतो. धन्यवाद प्रभू. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत कर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती मागतो म्हणून ऐका पिता. आमेन. प्रियानो, आजचा जो टॉपिक आहे, ख्रिस्तामध्ये धैर्य धरून राहा. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला, ख्रिस्तामध्ये धैर्य धरून राहा. धीर धरून राहा. घाबरू नकोस. प्रभू येशू तुझ्यासोबत आहे. हालेलुया. आज तुम्ही विचार करत असाल, माझ्यासोबत का, माझ्याच पाठीमागं का, मी तर सगळ्यांचं चांगलं केलंय, मग माझ्याच बरोबर असं का, का माझं आजारपण जात नाही, का माझं दुःख जात नाहीये, का माझ्यावरचं कर्जाचं ओझं जात नाहीये, का मी प्रॉब्लेम मध्ये आहे. हालेलुया. पण देवाचं वचन सांगतं, धैर्य धरून राहा. प्रेज द लॉर्ड. आपण बघू वचनाच्या माध्यमातून इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 35 ते 39. नवीन करारामध्ये इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 35 ते 39. थेसलोनिकरास पहिले पत्र, पहिले दुसरे पत्र, त्याच्यानंतर तिमथ्य येतं. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 35 ते 39 मी वाचतो, लक्ष द्या. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशीलतेचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. सगळ्यांनी बोला आमेन. आता या ठिकाणी 35वं वचन सांगतं, म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया. बघा, वचन सांगत आहे आपलं धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ जे मिळणार आहे ते एक मोठं प्रतिफळ आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, प्रार्थना तर चालू आहे, पण मनात विचार येत असतील, माझी प्रार्थना देव ऐकतोय का? तुमची प्रार्थना 100% देव ऐकतोय, पण त्या प्रार्थनेला योग्य वेळ, योग्य काळ आणि योग्य समय असतो. लेकरू जेव्हा जन्मतं ते लगेच पळायला नाही लागत, ते लगेच हाताने खायला सुरुवात करतं का? ते लेकरू जन्मतं, त्याच्यानंतर आई त्याचं संगोपन करते आणि काही कालावधीनंतर लेकराला समजतं की आता मला माझ्या गोष्टी मला स्वतः करायच्यात. प्रेज द लॉर्ड. देवामध्ये पण तसंच आहे. परमेश्वर काय म्हणतो, लहान लेकरासारखं व्हा आणि माझ्या राज्यामध्ये प्रवेश करा. जेव्हा आपण लहान लेकरासारखं देवाच्या पुढे जातो, देव आपल्याला ट्रेनिंग मध्ये ठेवतो, आपल्याला शिकवतो प्रार्थना कशी करायची, उपवास कसा करायचा आहे, देवामध्ये वाढायचंय कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करत असतो, परमेश्वर शिकवत असतो. या गोष्टीसाठी योग्य तो कालावधी असतो, तो कालावधी निघून जात असतो. हालेलुया. देवाचा आत्मा आपल्याला शिकवतो की अरे माझ्या मुली, माझ्या मुलं, हे पाप आहे, हे करू नको, या गोष्टीपासून बाहेर राहा, या गोष्टीला दूर ठेव, मोठ्यांची काय कर, आदर कर. या सगळ्या गोष्टी शिकत असताना देव आपल्याला त्या ट्रेनिंग बेस मध्ये ठेवत असतो. हालेलुया. आणि जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये एक प्रौढासारखं होतो, प्रेज द लॉर्ड, आपल्याला समजतं हे पाप आहे, हे चुकीचं आहे, आपल्याला याचा आदर केला पाहिजे, याचा मान सन्मान केला पाहिजे, आपल्याला राग, चिडचिड, घमंड नाही केली पाहिजे. हालेलुया.
या सगळ्या ख्रिस्तामध्ये गोष्टी शिकण्यासाठी बराचसा वेळ जातो. देवाच्या निकट येण्यासाठी थोडासा काळ जातो. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा बघितलं आपले मित्रमंडळी असतात ते लगेच आपले मित्र होतात का? बऱ्याच लोकांना, आता मी पण शाळा कॉलेजमध्ये होतो, माझे 100 मित्र होते. प्रेज द लॉर्ड. पण एकच कोणतरी असा मित्र होता जो एकदम माझा पूर्णपणे क्लोज होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हीही लहान असताल प्रत्येकाला लहानपणाचा एक मित्र आठवत असेल ना, पण आता तो कुठेही तुम्हाला माहिती आहे का? नाहीये. पण त्या लहानपणी जेव्हा आपल्याला घरामध्ये त्रास झाला, आपण रागवायचो, आपला मित्र यायचा आपल्या खांद्यावर हात टाकायचा, अरे काय झालं तुला? मग आपण त्या मित्राला काय करायचो? सांगायचो, है ना, अरे माझ्या मम्मीने मला मारलं. का मारलं? अरे असं असं झालं. जाऊ दे, नको टेन्शन घेऊया, आपण खेळूयात. हालेलुया. या प्रत्येक गोष्टीसाठी काय असतं की आपल्याला एक मित्र होता आणि तो आपलं सांत्वन करायचा. प्रेज द लॉर्ड. तसाच प्रभू येशू ख्रिस्त एक आपल्या मित्रासारखा आहे. तसाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आई बापासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून इथं वचन काय सांगते? धैर्य सोडू नका. मान्य आहे तुम्ही आजारी आहेत, प्रेज द लॉर्ड, पण हे आजारपण जर देवाच्या गौरवासाठीच असेल तर मग कधी कधी असं होतं देव तुम्हाला आजारी ठेवतो पण तुम्हाला एक दान वरदान देतो आरोग्याचं की तुम्ही जाऊन लोकांसाठी प्रार्थना करा. देव हे कष्ट बघत असतो. आज मनुष्य काय म्हणतो? मी का बरा होत नाहीये? अरे जर हे आजारपण देवाकडनं असेल, पण तुला माहितीये स्वर्गामध्ये तुझ्यासाठी खूप मोठं प्रतिफळ ठेवलेलं आहे देवाने. परमेश्वर स्वर्गातनं बघतोय तुझं दुखतंय, पण तू इतरांसाठी प्रार्थना करतोयस, तू इतरांसाठी प्रार्थना करतेयस. हालेलुया. एक महान सेवक आहेत, त्यांच्या पूर्ण इथपासून तर इथपर्यंत मणक्याचं ऑपरेशन झालंय. ते उभा राहून 3-3 तास देवाचे वचन सांगतात. ते वाकून जातात बिचारे सांगता सांगता. मग याचा अर्थ असा आहे का देव बघत नाहीये का? हालेलुया. अरे तुम्हाला ते ओझं दिलंय, ते घ्या आणि चाला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला इतकं मारलं, प्रेज द लॉर्ड, मारून सुद्धा तो तरी लोकांना क्षमा करत होता. तुम्हाला मारलंय का कोणी? हा, तुमची खाल उकडली का कोणी? तुमच्या तोंडावर थुकलंय का कोणी? तुम्हाला चापटी मारल्यात का कोणी? मग विचार करा, जो बाप आपण ज्याला आब्बा बाप्पा म्हणतो त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या, मग काय फरक पडतोय थोडासा पृथ्वी तलावरती सहन करण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगतं म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ तुम्हाला खूप मोठं मिळणार आहे. मी काय केलं? मी धैर्य नाही सोडलं. साऱ्या दुनियाला माहिती होतं मी 1 नंबरचा बेवडा होतो, 1 नंबरचा घाणेरडा व्यक्ती, शिव्या श्राप देणारा होतो. पण आज त्याच देवाने काय केलं? धैर्य चिकाटी मी धरली. आज प्रभूंनी स्वाप स्वच्छ केलं आणि मला इथं उभा केलं. हालेलुया. परमेश्वर प्रत्येकाला पारखतोय. हालेलुया. मला सांगा, दानिएल वयाच्या 16-17 वर्षाचा असेल, वयाच्या 16-17 वर्षाचा असेल, पण वचन सांगतं 3 वेळेस प्रार्थना करणार होता. किती वेळेस होता? आणि त्या 3 वेळेस, सकाळ दुपार संध्याकाळ. आज माणूस 3 वेळेस प्रार्थना नाही करत, पण त्याला खायला 3 वेळेस लागतं. सकाळचा नाश्ता पाहिजे, दुपारचं जेवण टाइम टू टाइम पाहिजे, रात्रीचं पण पाहिजे. का? अहो मला पित्त होतं म्हणून मला टाइमावर जेवावं लागतं. किती लोक असे आहेत? अरे ख्रिस्ताला मानणारे सुद्धा लोक आहेत, त्यांना जेवण पाहिजे, जेवण टाइमावर पाहिजे, पण प्रार्थना करायचं म्हणलं तर काय माहिती काय होतं, लगेच डोळ्यावर झोप येते. बायबल वाचायचं म्हणलं तर बायबल वाचता वाचता डुलक्या मारल्या जातात. तुम्हाला माहितीये सैतान तुम्हाला प्रार्थनाही करू देणार नाहीये आणि बायबल पण वाचून देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएल त्या देशामधला एक टॉप लेवलचा व्यक्ती झाला. नबुकदनेस्सर राजा बी त्याला घाबरायला लागला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला, बेलशस्सर. हालेलुया. ज्यावेळेस बेलशस्सरने काय केलं, त्या मंदिरामधले सगळ्या गोष्टी आणल्या जे परमेश्वराच्या पवित्र गोष्टी होता आणि त्याच्यामध्ये तो दारू पित बसला होता. म्हणजे त्यांनी इतकी परमेश्वराची विटंबना केली होती. पण तुम्हाला माहितीये बायबल सांगतं त्या भिंतीवर, सफेद भिंतीवरती एक बोट आलं आणि त्यांनी ते लिहायला सुरुवात केली. पण अख्ख्या देशामध्ये त्या भिंतीवर काय लिहिलंय कुणीच वाचणारा नव्हता. होता का कुणी? राजा म्हणला हे काय लिहिलंय? अरे सांगा मला कुणी हे काय लिहिलंय? पण वचन सांगतं त्याच एका स्त्रीने सांगितलं, अरे राजा, तुझा बाप जेव्हा होता ना, तुझ्या बापाने एकाला निवडलं होतं, तो आहे दानिएल, त्याला बोलव, तो त्याचा अर्थ सांगल. तुम्हाला माहितीये देवाच्या सानिध्यात उभा राहिलं ना, धैर्य धरला ना, तर परमेश्वर ते आत्मिक दान वरदान देत असतो. हालेलुया.
आणि त्या भिंतीवरचं जे लिहिलं होतं ते कुणी वाचून दाखवलं? दानिएलनी वाचून दाखवलं. आणि जेव्हा वाचून दाखवलं तेव्हा एकदम करेक्ट वाचून दाखवलं की आता तुझं राज्य संपणार आहे आणि आता तू मरणार आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे झालं? अख्ख्या इस्रायलमध्ये असा कुणी नव्हता. ते काय लिहिले हे वाचण्यासाठी, ते प्रकाशांतर दृष्टांत काय होता ते वाचण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे होतं? त्या दानिएलाने काय केलं? धैर्य धरलं. तो प्रार्थना करत गेला, प्रार्थना करत गेला, प्रार्थना करत गेला आणि देवाने त्याला ते एवढं दान वरदान दिलं. आज व्यक्ती 5 मिनिटाची प्रार्थना करतो आणि म्हणतो, हे परमेश्वरा का रे माझ्या जीवनात असं आहे? माझे लेकरं माझं काय ऐकत नाही. अरे तूच देवाचं ऐकत नाही तर तुझे लेकरं काय देवाचं ऐकणार आहे? हालेलुया. आज आपण चालू केली 10ची प्रार्थना. डेली आपण वचनाची भाकर खायला 10ला जमतोय, 10:30, पावणे 11, 11 पर्यंत असतो. पण त्याच्यातही काय होतं? कुणी येत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी का ती वचनाची भाकर द्यायला रोजची आपल्याला ठेवली? हे देवानी सांगितले रोज 10:30ला या. तुम्हाला माहितीये कुणी येऊ नाही येऊ, पण आपल्याला तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये वेळ, एक प्रार्थनेची वेळ जर देवाला दिली तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. तरच देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. देव विचार करणार, अरे माझा मुलगा मला ह्या टायमाला रोज भेटतोय, माझी मुलगी ह्या टायमाला मला रोज भेटायला येते. आणि त्यावेळेस देवाला ती आवड होणार आहे की अरे माझ्या मुलीचा बरोबर हा प्रार्थनेचा टाइम आहे. तुम्हाला माहितीये तो टाइम देवाला माहिती पडला ना की माझा मुलगा माझी मुलगी त्या प्रार्थनेला बसणार आहे, त्याच्या आधी देव तिथं उपस्थित राहणार आहे. ही सवय लावून ठेवली पाहिजे. हालेलुया. पण देवाच्या बाबतीमध्ये का माहिती का असं लोकांना होतंय? हेच नाही, बरेच लोक आहेत आवडती सिरियल बरोबर माहितीये 7ला लागणार आहे, पण 7 वाजता डोळे फाडून ती सिरियल बघतील. हा 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 लय भारी सिरियल आहे. पण असं म्हणणार नाही की 7 वाजता मला देवाला भेटायचा वेळ आहे, माझी प्रार्थनेची समय आहे. ते नाही होणार. लोकांना बरोबर माहितीये मला अमुक टायमाला मला जेवायला बसायचंय, पण हे नाही माहिती की मला माझ्या देवाला पण मला भेटायची वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो जेव्हा आपण देवासोबत कनेक्ट राहणार नाहीये, काय जीवनामध्ये भेटणार आहे? काहीच भेटणार नाही, उलटा पालट होणार आहे. मग आपल्याला एक प्रश्नचिन्ह येणार, अरे मी तर ह्याच्यासाठी चांगलं केलं, आता हेच माझ्यावर कसे काय उलटले? अरे मी तर त्याच्यासाठी व्यवस्थित बोललो होतो, मग आता माझ्या जीवनात असं का होतंय? बिकॉज ऑफ देवाचं रिलेशन नाहीये, धैर्य धरणं नाहीये, चिकाटी नाहीये. कामाला जाताना माणसाला माहिती असतं मला 9ला बरोबर ड्युटीला जायचंय, मला 10ला जायचंय, मला सकाळी 7ला बरोबर माझ्या ड्युटीला जायचंय. बरोबर माणूस उठतो का नाही उठतो त्या टायमाला? मग देवाच्या टायमाला का असा हलगर्जीपणा होतो? हालेलुया. देवाच्याच टायमाला का हलगर्जीपणा होतो? म्हणून इथं वचन सांगतं आपले धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. आपल्याला कुठं फिरायला जायचं असेल ना, आपल्याला माहितीये बरोबर आपल्याला अमुक अमुक टायमाची गाडी, माणूस काय करतो माहिती का? त्या गाडीचा 10चा टायमिंग असेल ना तर 9लाच घरातून निघतो. नको बाबा माझी ट्रेन मिस होईल, ट्रेनची चिंता असती. पण असं कोणी म्हणणार नाही 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता मला माझ्या देवाला भेटायची वेळ आलेली आहे, माझी प्रार्थनेची वेळ नाही मिस झाली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अहो काय प्रतिफळ भेटणार आहे मला सांगा? प्रेज द लॉर्ड. लोक परमेश्वराच्या बाबतीत कमी पडायला लागलेले आहेत. कारण खरंच सांगतो, जसा जसा एंड टाइम यायला लागलाय ना, जसं जसं दिवस कमी कमी संपायला लागलेत ना, लोक थंडगार झालेत. हालेलुया. कुणी चर्चला येतंय, कुणी येत नाहीये, मनासारखं मस्तपैकी चाललेलं आहे. आणि जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा धावत पळत येतात, पास्टर पास्टर असं झालं, प्रार्थना करा. अरे काय करणार आहे पास्टर? प्रेज द लॉर्ड. आपला प्रामाणिकपणा जर देवाला दाखवला तरच देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. वचन 37 काय सांगतं? अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येणार आहे. आणि खरंच येशू येणार आहे, खरंच देव येणार आहे. आणि ज्या दिवशी तो येईल ना, ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी जर तो बोलला ना मी तुला ओळखत नाही, तर काही फायदा होणार नाही देवामध्ये येऊन. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर सगळं बघतोय, कोण किती प्रार्थना करतंय, कोण किती बायबल वाचतंय.
आपण जास्त वेळ मोबाईलला आणि टीव्हीला देतोय का देवाच्या वचनाला प्रार्थनेला जास्त वेळ देतोय? प्रेज द लॉर्ड. लोकांच्या चुगल्या चागल्या ऐकण्यामध्ये वेळ जातोय का प्रार्थनेमध्ये वेळ जातोय? हालेलुया. प्रियांनो, तो खरंच येणार आहे. हे शेवटचे दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला 7 दिवसाची प्रार्थना करायची, 7 दिवसाची उपवास प्रार्थना करायची. का? कारण प्रभूंनी मला दृष्टांत रात्री दिला होता की बाळा, मंडळी सहित सगळ्यांनी उपवास पकडा, प्रार्थना करा. कारण अशी वेळ येणार आहे की पास्टरांवरती हल्ले होतील, चर्चवरती आक्रमण होतील. प्रेज द लॉर्ड. आणि ते चालू झालं का नाही झालं? एक मंत्री आहे, त्या मंत्र्यांनी अहवाल काढला की सगळ्या चर्चची आता काय होईल, चेकिंग केली जाईल. जे चुकीचं दिसन त्याला आउट केलं जाईल. बरोबर प्रभूंनी मला सांगितलं होतं की सगळ्या महाराष्ट्रातल्या चर्चसाठी, सगळ्या भारतातल्या चर्चसाठी, पास्टरांसाठी, मंडळीसाठी प्रार्थना करा आणि उपवास प्रार्थना करा. किती जण खरं सांगा 7 दिवसाच्या उपवास प्रार्थनेत आहेत? आज किती जणांनी उपवास केलाय? हात तसेच वर राहू द्या. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. रेनो, सांगायचं काय, आपण आपल्या परिवारासाठी नाही बघायचं. आता आपल्याला देवाचं काम करायचंय. जेव्हा देवाचं काम होईल तेव्हा परमेश्वर आपला परिवार आशीर्वादित करील. परमेश्वर म्हणून तू माझं कामच करत नाहीये, काय मी तुला आशीर्वाद देऊ? तू माझ्या उपस्थितीत येतच नाहीये, काय मी तुला आशीर्वाद देऊ? प्रेज द लॉर्ड. एखादा तरुण मुलगा आहे, ध्यान देऊन ऐका. एखादा तरुण मुलगा आहे, आई बाप आहेत आणि त्याला तो जर नुसता काम सोडून घरात बसला, आई बाप काय विचार करतील? म्हणतील ना, अरे एवढा घोडा झालास, जा की कामाला. आई बापाला अपेक्षा असती का नाही मुलांकडनं? जेव्हा आई बापाचे हातपाय बंद होतात त्यांना वाटतं ना, माझ्या मुलांनी माझा सांभाळ केला पाहिजे, माझ्या मुलांनी मला विचारलं पाहिजे. मग विचार करा, ज्या आपण स्वर्गातल्या येशूला आपण बाप म्हणतो, त्या येशूला सुद्धा वाटत असेल ना, माझ्या मुलांनी माझ्या उपस्थित यायला पाहिजे. अरे मी त्यांना आशीर्वाद देणार आहे, त्यांनी मला सांगितलं पाहिजे. हालेलुया. थोडं पॉज कर. ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीत जातो, देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, तेव्हा सगळं होणार आहे. धैर्य सोडू नका, चिकाटीने राहा. बायबलमध्ये प्रत्येक सेवक असाच मोठा नाही झाला. प्रत्येकाने धैर्य धरलं, प्रत्येकाने चिकाटी धरली, म्हणूनच त्याला आशीर्वादाची फलप्राप्ती झाली. हालेलुया. हालेलुया. देवाला खुश करायला शिका. देवाला खुश करायला शिका. वचन सांगतं देवाला संतोष व्हायला शिका. संतोष होणे म्हणजे काय? खुश करणे. तुम्ही देवाला कशाने खुश करता? हालेलुया. तुमच्या प्रार्थनेद्वारे खुश करा. देवाला स्तुती आराधनेचं गीत गावा, तेव्हा परमेश्वर खुश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ना, देव कुठल्या बळीने, लक्ष द्या इकडे, ते लेकराकडे बघू नका. बायबल सांगतं ना, देव कुठल्या बळीने प्रसन्न होतो का? कुठल्या जनावराचं मांस, रक्त दिल्याने प्रसन्न होतो का? कुठला हार, फुल, अगरबत्ती, नारळ देऊन प्रसन्न होतो का? येशू ख्रिस्त म्हणतो, परमेश्वर जर प्रसन्न होतो तर कशाने होतो? तुम्ही जर तुमच्या बोबड्या ओठाने जर स्तुती आराधना केली, तेव्हा देव प्रसन्न होतो. कुठल्या पक्षाचा आवाज सगळ्यात घाणेरडा आहे? कोण सांगाल का? पक्षी सगळ्यात घाणेरडा आवाज, जे आपल्याला ऐकूच वाटत नाही. हा? अरे बोला. कावळ्याचा आवाज ऐकायला आवडतो का? घरापाशी कावळाला काव काव करत बसला, आपण म्हणतो हे इकडून, है ना? लक्ष द्या. पण कावळा त्याच्या आवाजामध्ये खुश आहे का नाही? कावळा त्याच्या आवाजात खुश आहे का नाही? तो टेन्शन घेतोय का? त्याला काम काय दिले? तो काव काव करत बसतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो का मला घाणेरडा आवाज आहे? तो त्याच्यात खुश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते खुश आहे त्याच्यामध्ये. ते दिलाय कोणी? परमेश्वराने त्याला आवाज दिलाय. मग आपण जर स्तुती आराधना का नाही, माझा आवाज आहे ना थोडा घसा बसला, अरे बसू दे ना, बोल गाणं, घसा तुझा खुल्ला होईल. प्रेज द लॉर्ड. गीत बोलायला काय हरकत आहे? स्तुती आराधना करायला काय हरकत आहे? देवाला आवाज नाही पाहिजे, देव मन बघतो तुम्ही गीत कसं गाता. पण पिक्चरचे गाणे म्हणले की झुलायला चालू होते लगेच, कंबर हालायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाला खुश करा. बघा वचन काय सांगते त्याच याच्यामध्ये 11वं वचन बघा, 11 अध्याय 11 5 ते 6 मी वाचतो, ध्यान देऊन ऐका. बघा अध्याय 11 वचन 5 आणि 6.
हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे, आणि विश्वासा वाचून संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो. हालेलुया. आता काय इथं वचन क्लिअर सांगतं, देवाला संतोष होणाराला, देवाला खुश करा. आपल्या शेजारच्याला बोला, हात लावा, हात लावा, आपल्या शेजारच्याला लावा, असा हात लावा, लावा लावा लावा, आणि असा हलवा आणि बोला, देवाला खुश कर, देवाला खुश कर. आमेन. अहो, देवाला जर खुश केलं तर आशीर्वाद मिळणार आहे. आता मी एक तुम्हाला सांगतो, आता एखाद्याचं काहीतरी काम अडलंय, ध्यान देऊन ऐका, लक्ष द्या. एखाद्याचं काही काम अडकलंय, सरकारी काम. त्या माणसाला काय माहिती असतं, जायचं खालच्या हाताने त्याला खुश करायचं, बरोबर ना. आता समजा एखादं गटार नालं तुंबलंय आपल्या घरातलं, काहीतरी चॉकअप झालंय, ते व्यक्तीच येत नाहीये. आपण काय करतो, साहेब अहो या ना. साहेब म्हणतो वेळ नाहीये. साहेब या ना. नाही, साहेबाला खालून 500ची पत्ती दिली, साहेब घ्या हो, चहा पाण्याला राहू द्या. साहेब म्हणतो येतं की लगेच. म्हणजे साहेब खुश झालेला आहे. साहेब खुश झाला तर साहेब काय म्हणणार, 2 मिनिटात काम करावं. याचं होतं का नाही होत, होतं का नाही होत. एखादा व्यक्ती कुठेही जा, मुख्यमंत्र्याला जाऊन थोडासा लाली पावडरली, साहेब तेवढी सही करा ना, आमचं प्रोजेक्ट आहे. साहेब म्हणणार हाकला त्याला. लगेच पीए म्हणतो, पीए जाऊन म्हणतो, साहेब 100 कोटीचे डील आहे, 5 कोटी आपल्याला भेटत, फाईल घेऊन या. साहेब खुश, मग सही होणार आहे. पण येशू तुम्हाला म्हणतोय का, या 1000 रुपये 2000 रुपये घेऊन या, मला द्या, मी लगेच खुश होणार आणि तुमचं काम करणार आहे. नाही, वचन सांगतं हनोकाने देवाला संतोष विलं. म्हणजे काय, हनोक जो होता त्याने देवाला काय केलं, खुश केलं. बघा वचन ध्यान देऊन ऐका, कारण देवाजवळ जाणाऱ्याने अशा, बघा, देवाला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. आपल्या शेजारच्याला परत हात लावा आणि हलवा, बोला तो आहे, तो इथं उपस्थित आहे. रडत बसू नको. प्रेज द लॉर्ड. कारण वचन सांगतंय तो आहे, आणि तो आहे म्हणजे तो प्रार्थना ऐकणार आहे. पण तो आहे हे सगळ्याला माहिती आहे. पण इकडे बघा, तो आहे सगळ्यांना माहिती आहे. तो शेजारी येऊन म्हणतोय, माझ्या मुला माझ्या मुली प्रार्थना कर. पण काय चाललंय माहिती का, हे बघा, तो आहे माहितीये, पण परमेश्वर म्हणतो मुली प्रार्थना कर, ढकलतय वरती. माझ्या मुला प्रार्थना कर. हा करतो करतो. अरे रे रे रे, लय वाईट झालं. माझ्या मुली प्रार्थना कर. अरे काय नाचती. अरे देव इथून सांगतोय प्रार्थना कर, इथं ढकलायचं काम. ढकल ढकल. प्रेज द लॉर्ड. नुसतं वर ढकल, आडवं झोपून ढकल, पालतं झोपून वर ढकल, एका अंगावर झोपून वर ढकल, नुसतं ढकल. अरे पण तो आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतंय, काय सांगतंय शलमोन वचन, तो आहे. काय सांगतंय, हालेलुया. आणि वचन सांगतं त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो. प्रेज द लॉर्ड. कसा शोध करायचा आहे, कसा. आता कुणाला झटत बसू नका, मी देवाला शोधायला आलोय, तसा देव भेटणार नाही. हिरा सिस्टरनी तोंडावर कापड टाकले आणि हसायला लागली. जाऊन आता झटू नका. आहे. प्रेज द लॉर्ड. होय म्हणलं आता जाऊन झटू नका. आहे. अरे तो आहे, तो ऐकतोय. प्रेज द लॉर्ड. तो आहे, तो ऐकतोय, कारण वचन सांगते, मी नाही बोलत आहे. त्याचा शोध झटून करा, तो भेटतोय. मी तुम्हाला आज गॅरंटी देऊन सांगतो, एक वेळ अशी येईल ना, बघा आपलं चर्च कसं असन. हा 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 हा, असे लोक येतील लांबून लांबून, खोटं नाही बोलत. बघा तुम्ही, असं चर्च असन, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतील, कारण त्याचा शोध आहे ना मी झटून करतो.
खोटं नाही सांगत, पण तुम्हाला सांगू, एक वेळ येईन आपलेच लोक मला नावं ठेवतील. हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. आपलेच असतील आणि म्हणतील घमंडी झाला हा पास्टर. मी तेव्हा लक्ष देणार नाही, कारण जो देवाचा शोध झटून करतो ना, देव त्याची लेवल वाढवत असतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि एक वेळ येईल, हेच शब्द मी तुम्हाला सांगन की आजच्या तारखेला मी काय बोललो होतो. 12 जुलै 2026 जेव्हा प्रभू मोठं एक मंदिर देईल ना, तिथं उभा राहून मी सांगल. कुणाला आठवतंय का? देवाचा शोध झटून करा. एक वेळ येईल, एक वेळ येईल, तुम्ही विचार करा. कारण मला माहिती आहे मी देवाच्या सानिध्यात कसा असतो, मी देवासोबत माझं रिलेशन कसं आहे, मी त्याचा शोध किती वाजता करतो, काय करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही गाढ झोपता ना, घोरत घोरत 2ला 2:30ला 3ला, तेव्हा मी प्रार्थना करत असतो. मला पण झोप येते, पण देव मला झोपू देत नाही. प्रभू मला सांगतो, लेवल वाढवायची ना, झोप कमी कर. पहिले झोपा काढल्या, लय झोपा काढल्या. अंगावर गोदडी घे, वळकुटं मारून झोप, गुडघ्यामध्ये पोट घालून झोप, आपल्या पोटामध्ये गुडघे घालून झोप, फार असं बारीक व्हायचं फोल्डिंग झाल्यासारखं. प्रेज द लॉर्ड. हात उशाशी घ्यायचा, असं तोंडावर घ्यायचं आणि डोक्याखाली टाकायचं, म्हणजे ते परत असं बाहेर नाही निघलं पाहिजे. इतकं डेंजर झोपायचं, जणू कोणतरी XYZ झोपलंय तिथं. एवढं पॅक, काय काय असे पॅक, वरनं असं पॅक, खाली पायाला पॅक, पूर्ण पॅक. असं लांबून बघितलं की वेगळंच दिसतं, असं पॅकिंग मध्ये झोपलेला असतं माणूस, एकदम पॅक झोपलेला असतं. प्रेज द लॉर्ड. हा, नाव नाही घ्यायचं आपल्याला ते. हालेलुया. पॅक एकदम. तिथं भांडे पडले, भूकंप झाला तरी पॅक. अरे एक दिवस तसे पॅक होतात. शब्द कॅन्सल करतो मी. माझं झोपणं विचारा माझ्या पत्नीला कसं असतं. सकाळी ती 6ला उठती ना, नुसता थोडासा नळाचा जरी पाण्याचा आवाज आला की मी लगेच डोळे उघडतात माझे. आणि मग तिला वाटतं, तिने दार खोललं बेडरूमचं, तर मी तिच्याकडे बघत असतो. मला म्हणते झोपले नाही का? नाही म्हणलं झोपलेलो आहे, पण आता हे आवाज आला ना, मग म्हणते बाई काम करावं का नाही, का जावा मी घर सोडून तुम्हाला झोप द्यायला. थोडासा मला आवाज आला, मुलीला शाळेत जायला, मग ते स्वयंपाक, पुढं कांदा काप, पुढं ते चपात्या लाटाने ते पोलपाटचा आवाज येतो, टाप 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 टाप. तिला म्हणलं त्याच्या खाली कपडा टाका जा आणि मग ते पोलपाट ठेवत जा, तर ते टाप 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 वाजतं. म्हणजे मी इतका अलर्ट झोपतो. विचारा तिला, खोटं नाही बोलत. सगळे वैतागतात मला, पण पाळकीनबाई झोपल्या ना, पण बिचारी काम करून दमती. मी बघतो घरामध्ये 3 लेकरं सांभाळणं, सगळं घरचं काम करणं सोपं नाही ना, है ना. मला काय, मी माझं काम करतो, येतो, माझं जेवण करतो, रात्रीचं मी प्रार्थनेमध्ये बसतो आणि मला सायलेंट भेटतं. मग त्यावेळेस मी देवाच्या उपस्थितीत बसतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून वचन काय सांगतं? तो आहे. परत एकदा बोला, तो आहे, तो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो जर आहे तर तो तुमची प्रार्थना ऐकणार आहे. हालेलुया. आणि तुमची प्रार्थना जर त्यांनी ऐकली की तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. आता ऍपल भेटणार नाही, प्रतिफळ म्हणतात. फळ भेटणारे म्हणजे ऍपल नाही भेटणार. फळ म्हणजे काय? देवाचे दान, देवाचे वरदान, है ना, देवाची बरकत, हे फळ आहेत ते. प्रेज द लॉर्ड. ऍपल तर बाहेर घेतल्यावर तुम्हाला विकत भेटून जाईल, त्याचा विषय नाहीये, पण देवाचं प्रतिफळ मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, एवढंच सांगतोय, देवामध्ये धैर्य धरून राहा, चिकाटीने राहा. तुम्ही करा प्रार्थना. आज मी 7 वर्ष झालं प्रार्थना करतोय. किती वर्ष झालं? 2019 पासून ते देवाला चिकटलो ना, तर एक दिवस असा गेला नाही की मी प्रार्थना केली नाही. प्रेज द लॉर्ड. कधीतरी क्वचित माझ्याकडनं मिस राहिलं असेल बायबल वाचणं, पण बऱ्याच वेळा थोडंफार राहिलं असेल बायबल वाचणं, पण डेली प्रार्थना आहेच, उपवास आहेच. कारण मला एक गोष्ट समजली की जोपर्यंत मी उपवास करणार नाही, जोपर्यंत मी प्रार्थना करणार नाही, तोपर्यंत काम होणार नाही. आणि खरंच सांगतो, मी खोटं नाही बोलत, येणाऱ्या दिवसात तुम्ही बघा, असं परमेश्वर उचलून धरण ना आपल्याला. हा 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 हा. कारण मला माहिती, एक एक रात्र देवाकडे बसून काढलेली, एक एक रात्र बसून काढलेली. असा बसलेले रात्री
आणि कधी पहाट व्हायची मला समजत सुद्धा नव्हतं, कधी 5 वाजायचे कळत सुद्धा नव्हतं. एक एक रात्र हे डोळ्याखाली काळं पडलंय. कशामुळे पडलंय? नाही, झोपतो थोडंफार, पण जी झोपायची वेळ आहे रात्रीची, लोक म्हणतात ना 8 घंटे शांत झोपा. झोपण्याबद्दल वाद नाही, अरे पण एवढं बी झोपू नका वाघासारखा डरकाळ्या फोडत. जेव्हा येशू येईल ना, बायबलचं वचन काय सांगतं? 10 कुमाऱ्या होत्या. किती होत्या? 5 शहाण्या आणि 5 मूर्ख होत्या, है ना? त्या जाग्या राहिल्या. त्यांना माहितीये आता माझा घरधनी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या एकदम अलर्ट राहिल्या होत्या की आता माझा धनी येईल, आता माझा येशू येईल, आता येईल, आता येईल. आणि तो आलाच. बाकीच्या टाइमपास करणाऱ्या ही 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 आला बी गेला बी येशू निघून. तुम्ही बसा बोट घाली त्याच्यात मोबाईल मध्ये, बघा ती सिरियल अशी करून बघत. प्रेज द लॉर्ड. येशू येईल, पण येशू असा येशू नाही, त्याचे स्वर्गदूत तो पाठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. एखादं मोबाईल बघत असेल, स्वर्गदूत असा बाजूला उभा राहील आणि स्वर्गदूत बघन चला मोबाईल मध्ये बिझी आहे, आपण दुसरीकडे जाऊयात. मग ही तिकडे पती प्रार्थना करत बसलाय. पती गेला वरती आणि पत्नी राहिली खाली. आणि पत्नी म्हणते अहो ही रील बघायला या ना. पती गेले वरती, स्वर्गात गेला घेऊन येशू. अहो रील बघायला या ना. काय बहिरे झालेत का काय? अवकावाचे हाक मारते. अहो गेले, येशू आला ते गेले. तुम्ही बसा, बसा तुम्ही. काय बाई किती वेळ आवाज येते, माणूस ऐकतच नाही. मग शोधा शोध. आता होते कुठे गेले? इथे तर बसले होते. मग शोधा बेडरूम, शोधा हॉल, शोधा हे शोधा ते, कुठे गेले? इथे तर आतमधून कडी लावली. गेले कुठं? प्रेज द लॉर्ड. गेले. स्वर्गदूत आला, स्वर्गात घेऊन गेला. पती बसन तिथं टीव्ही बघत जेवण कर. पत्नी बिचारी तिथं प्रार्थना करते. स्वर्गदूत येईल, पत्नी डायरेक्ट स्वर्गामध्ये. पती बसलेत, कालवण आणून दे. अरे गेली ती वरतीच, देवाने घेऊन गेलं तिला स्वर्गामध्ये. रॅप्चर उचलून नेलं. अगं कालवण आणून दे ना, तुला कळत नाही का? अक्कल नाही का? ए अक्कल बाई. मग पती रागाने उठन, कुठे गेली रे ही? अरे कुठे गेली? गेली. बसा बोंबलत. म्हणून वचन काय सांगतंय? अगदी थोडा वेळ राहिला आहे, तो येणार. आणि खरंच तो येणार. म्हणून अलर्ट राहा, प्रार्थना करा, धैर्य सोडू नका, चिकाटीने राहा. आज वाईट आहे ना, उद्या देव चांगलं कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणावर डिपेंड राहू नका. आपण त्याच्यावर डिपेंड राहिलो आणि ते आपल्याला सोडून गेलं ना, मग असं वाटतं काळजामध्ये सुरा घोकलाय. मग असं मला सोडून गेले. अरे जाऊ दे तिकडे, माझा देव आहे माझ्या सोबत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन काय सांगतं? तू घाबरू नकोस, कचरू नकोस, खंबीर हो, हिम्मत धर. तुझा देव तुझ्या सोबत आहे. कुणावरती भरोसा ठेवायचा? फक्त देवावर विश्वास ठेवा. सगळं काही करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून धैर्य धरा, हिम्मत धरा. तुमची प्रार्थना देव ऐकणार आहे. आपल्या लेकरांसाठी, पतीसाठी, पत्नीसाठी, आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. हालेलुया. आणि सर्वदा देवाची आराधना करत राहा. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.